नमस्कार, मी साहेब एकनाथराव देसाई, सहाय्यक आयुक्त अन्न या पदावर अन्न व औषध प्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे कार्यरत आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनास 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशात आझादी का अमृत महोत्सव आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर FSSAI नवी दिल्ली यांची अद्ययावत माहिती अपडेट्स देण्याकरिता माननीय आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांनी माझी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत अन्न सुरक्षा व मानदे, अन्न व्यवसायांचे परवाना व नोंदणी नियमन 2011 या विषयाकरिता राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर म्हणून नेमणूक केली आहे. त्यानुसार मी आपणास FSSAI नवी दिल्ली यांच्याकडून अन्न परवाना व नोंदणी करिता वापरात असलेली अधिकृत ऑनलाईन वेबसाईट www.foscos.fssai.gov.in म्हणजेच फॉस्कॉस FOSCOS या पोर्टलवर FSSAI नवी दिल्ली यांचे दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार परवाना नोंदणी किंवा अर्ज क्रमांक आधारित युजर ID ची जी सुरुवात झालेली आहे, तर त्या अंतर्गत ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर, लायसन्स और रजिस्ट्रेशन नंबर बेस्ड युजर ID म्हणजेच परवाना व नोंदणी क्रमांक किंवा अर्ज क्रमांक आधारित युजर ID या विषयाबद्दल माहिती देणार आहे. ही माहिती PPT आणि ऑनलाईन डेमो स्वरूपात असणार आहे. माहिती ही इंग्लिशमध्ये आहे, परंतु मी आपणास मराठीमधून ही माहिती समजावून सांगणार आहे, ज्याचा लाभ राज्यातील सर्वसामान्य नागरिक व अन्न व्यावसायिकांना होणार आहे. तर चला आपण आपल्या मूळ विषयाकडे आता वळूया. तर त्यामध्ये आपला जे PPT स्वरूपात आहे, तर त्यामध्ये आपला जो विषय आहे तो आहे इंट्रोडक्शन ऑफ लायसन्स, रजिस्ट्रेशन और ॲप्लिकेशन नंबर म्हणजे परवाना नोंदणी किंवा अर्ज क्रमांक आधारित जी युजर ID ची प्रणाली जी विकसित केलेली आहे 25 नोव्हेंबर 2021 रोजीच्या FSSAI नवी दिल्लीच्या आदेशानुसार. तर त्याची थोडक्यात माहिती मी आपल्याला सांगू इच्छितो. विषय जो आपला आहे तो मी सांगितलेला आहे. त्याची जी अधिकृत वेबसाईट आहे ती www.foscos.fssai.gov.in यावरच आपण भेट द्यायची आहे. इतर वेबसाईटवर जाण्याची काहीही आवश्यकता नाही. सर्व माहिती याच वेबसाईटमध्ये आहे. तर यामध्ये जे आहे, तर सर्वात प्रथम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 मध्ये सेक्शन 31 कलम 31 नुसार 31(1) नुसार अन्न परवाना घेणे आवश्यक आहे आणि 31(2) नुसार अन्न नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे वार्षिक उलाढाल 12 लाखाच्या आत असेल इन जनरल तर नोंदणी प्रमाणपत्र आणि 12 लाखाच्या वर असेल तर अन्न परवाना. त्याच्यात केंद्रीय परवाना सेंट्रल लायसन्स आणि राज्य परवाना स्टेट लायसन्स अशा 2 प्रकार आहेत. त्याशिवाय आपण अन्न व्यवसाय करायचा नाही. तर आपल्याला जे FSSAIचे जे नवीन आदेश आहेत, तर याचं येण्याचं मूळ कारण किंवा याच्यापूर्वी काय अडचणी होत्या हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये काय आहे की 2012 पासून जी पोर्टल तयार झाले ते FSSAIचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचे, तर ते FLRS जे होतं आणि 1 नोव्हेंबर 2020 पासून फॉस्कॉस पोर्टल आहे. तर त्यामध्ये काय होत होतं की नोव्हेंबर 2021च्या पूर्वी FBOंना काय करावं लागत होतं की जे नावाच्या आधारित म्हणजे नेम स्पेसिफिक लॉग इन ID तयार करावे लागत होते. तर त्या नेम स्पेसिफिक जे लॉग इन ID तयार करावं लागत होते, तर त्याच्यामध्ये काय करावं लागत होतं त्यांना की जे साईनअपचा ऑप्शन होता आणि साईनअपचा ऑप्शन असताना त्यांना नावाच्या आधारित लॉग इन ID तयार करावा होता, पासवर्ड क्रिएट करावा लागत होता आणि ते त्याच्या आधारे ते साईनअप करून अर्ज करू शकत होते. मग त्यासाठी त्यांना काय करावं लागत होतं, थर्ड पार्टी म्हणजे कन्सल्टंट एजंट याची मदत घ्यावी लागत होती. मग आता यांची मदत घ्यावी लागत होती. मग त्यांना ते अर्ज त्या करताना मग ते काय करत होते की जे थर्ड पार्टीज आहेत ते त्यांचा स्वतःचा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकायचे आणि त्या प्रोफाईलमध्ये सबमिट केल्यामुळं काय प्रॉब्लेम व्हायचा, जे काही FSSAIची जी माहिती नोटिफिकेशन आहे ते त्यांना जायचे. मग त्यांचा रजिस्टर्ड ईमेल ID मोबाईल नंबर असल्यामुळे मग आता FSSAIचे डायरेक्ट जे FBO आहेत फूड बिझनेस ऑपरेटर म्हणजे अन्न व्यावसायिक यांच्यासोबत कम्युनिकेशन डायरेक्टली होणं शक्यच नव्हतं. मग आता FBOना अडचणी काय होत होत्या अन्न व्यावसायिकांना, त्यांना त्यांचं जे अन्न परवाना नूतनीकरण आहे, रिन्युअल आहे, मॉडिफिकेशन म्हणजे काय बदल करायचा आहे, तर ते करता येणं शक्य होत नव्हतं कारण त्यांच्याकडे लॉग इनचा ॲक्सेसच नव्हता. मग आता ह्या अडचणीमुळे आणि तसेच त्यांना काय प्रॉब्लेम जायचा की जे ग्राहकांच्या तक्रारी आहेत किंवा ऑफिसकडून जे FDAचं जे ऑफिस आहे स्टेटचं फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन त्यांच्याकडून येणाऱ्या इम्प्रूव्हमेंट नोटीस आहेत, पेनल्टीज आहेत, काही त्यांना जर हेल्प डेस्क फॉस्कॉसला जर काही पत्र व्यवहार करायचा असेल किंवा ईमेल किंवा काही प्रॉब्लेम विचारायचे असतील तर ते पण त्यांच्या लॉग इन ID पासवर्ड नसल्यामुळे किंवा त्यांच्याकडे काही ॲक्सेस नसल्यामुळे ते पण करणं शक्य नव्हतं.
मग ह्या ज्या असंख्य अडचणी होत्या यासाठी जे उत्तम पर्याय जो FSSAI नवी दिल्लीने काढलेला आहे तो 25 नोव्हेंबर 2021च्या ॲडवायझरीप्रमाणे आहे. ॲडवायझरी जर बघायची असेल तर आपण FSSAIच्या वेबसाईटवर गेल्यानंतर FSSAI.gov.in वर गेल्यानंतर आपण ॲडवायझरीज या सेक्शनमध्ये ही डेट सर्च करून आपण चेक करू शकतो, आपल्याला कुठली ॲडवायझरी जी हवी ती मिळू शकते. पण आता ह्या याच्यात काय दिलं ऑप्शन आहे ॲडवायझरीप्रमाणे, तर त्यांनी ते 3 पर्याय दिलेले आहेत. म्हणजे 3 प्रकारची कार्यपद्धती आहे की ज्यामध्ये एक्झिस्टिंग आहेत, म्हणजे सध्या ज्यांच्याकडे अन्न परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र आहे ते एक्झिस्टिंग, जे की आणि दुसरा जो आहे त्यामध्ये अंडर प्रोसेस म्हणजे प्रोसेसिंग, ज्यांनी अर्ज केलेला आहे तर ते FBOज, आणि तिसरं म्हणजे जे नवीन ॲप्लिकंट ज्यांनी अर्ज केला नाही पण त्यांना करायचं आहे, न्यू ॲप्लिकंट्स आहेत, त्यांना नवीन अर्ज करणारे अन्न व्यावसायिक ज्यांचा अंडर प्रोसेस आहे आणि एक्झिस्टिंग, असे 3 प्रकार त्यांनी केलेले आहेत. तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम बघू की एक्झिस्टिंग जे आहेत लायसन्स किंवा रजिस्टर्ड FBOज, तर त्यांच्याकडे जो अन्न परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र आहे 14 डिजिटचा असते, त्यांच्या अन्न परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्रावर 14 क्रमांकाचा जो त्यांचा नंबर असतो अन्न परवाना किंवा नोंदणी क्रमांक, हा त्यांचा युजर ID असणार आहे. म्हणजे त्यांना त्यांचा जुना युजर ID विसरून गेला तरी चालते, त्यांच्याकडे जो अन्न परवाना क्रमांक नोंदणी क्रमांक आहे तोच त्यांनी युजर ID म्हणून वापरायचा आहे. पासवर्ड ऑलरेडी जो त्यांच्याकडे आहे तोच वापरायचा आहे. जर नसेल तर त्यासाठी काय कार्यपद्धती ही सुद्धा आपल्याला माहिती मिळणार आहे यामध्ये, आणि ह्या ॲडवायझरीमध्ये पण दिलेली आहे. तर त्यामध्ये आणि दुसरं काय केलेलं आहे त्यांनी, लॉगिन ID पासवर्ड झाला, जे कॉन्टॅक्ट डिटेल आपण अर्जामध्ये ज्यावेळेस सुरुवातीला भरले होते युजर ID पासवर्ड जो होता, तर त्यामध्ये जे कॉन्टॅक्ट डिटेल होते ते डायरेक्ट त्यांनी काय केलेलं आहे, जे FBOचे कॉन्टॅक्ट डिटेल होते प्रायमरी कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये त्यांनी समाविष्ट केलेले आहेत. नवीन जो क्रिएट झालेला आहे ॲप्लिकेशन बेस्ड, ॲप्लिकेशन लायसन्स रजिस्ट्रेशन नंबर बेस्ड. आणि दुसरं जे नॉमिनीचे फॉर्म B मधले म्हणजे लायसन्स होल्डरचे, आणि कॉन्टॅक्ट पर्सन जो फॉर्म A म्हणजे रजिस्ट्रेशन होल्डर्स असतात, तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल त्यांनी डायरेक्ट सेकंडरी कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये कॉपी केलेले आहेत. म्हणजे जे आता नवीन युजर ID जे तयार झालेले आहेत लायसन्स रजिस्ट्रेशन नंबर बेस्ड, त्याच्यामध्ये ते कॉन्टॅक्ट डिटेल त्यांनी वर्ग केलेले आहेत थोडक्यात. तर मग आता ते कॉन्टॅक्ट डिटेल पण झाले, लॉगिन ID पासवर्डचा पण विषय झाला, हा एक्झिस्टिंगसाठी. आता दुसरे जे आहेत FBOज की ज्यांचं ॲप्लिकेशन अंडर प्रोसेसिंग स्टेज आहे, म्हणजे ज्यांनी अर्ज केलेला आहे, मग अर्ज केल्यानंतर त्यांच्याकडे जी पावती असते त्याच्यावर त्याचा अर्ज क्रमांक असतो, ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर, तो असतो 17 डिजिटचा 17 अंकाचा, तर तो त्यांचा युजर ID असणार आहे. त्यांनी तो टाकायचा आहे, कुठं टाकायचा, लॉग इन बिझनेस सेक्शनमध्ये टाकायचा, ते मी आपल्याला ऑनलाईन डेमोमध्ये सांगणार आहे. तसेच त्यांच्याकडे जो त्यांचा पासवर्ड असणार आहे, जो त्यांनी साईनअप करताना यूज केलेला आहे तो पासवर्ड त्यांनी वापरायचा आहे, ऑलरेडी त्यांच्याकडे असणार आहे तो. त्यानंतर त्यांनी जे अर्जामध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकले होते स्वतःचे ते प्रायमरी कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये गेलेले आहेत. तसेच नॉमिनी आणि कॉन्टॅक्ट पर्सन जो असतो फॉर्म B फॉर्म A, तर ते त्यांनी सेकंडरी कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये वर्ग केलेत. म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण गेले आणि लॉगिन ID पासवर्ड पण झालेला आहे. तर लॉगिन ID हा रेफरन्स नंबर झालेला आहे, एक्झिस्टिंगमध्ये लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन नंबर झालेला आहे, हा त्याच्यातला फरक आहे. मग त्यानंतर एक तिसरी जी आहे की त्यामध्ये एक तिसरी विभागणी अशी आहे की जे न्यू ॲप्लिकंट आहेत, नवीन अर्ज करणारे जे FBOज आहेत, तर त्या FBO करिता त्यांनी काय केलेलं आहे की नाव आधारित करण्याची काहीच आवश्यकता नाही. त्यांनी ते एक ऑप्शन असा खूप चांगला ठेवलेला आहे की फॉस्कॉस होम पेजवर गेले की आपण अप्लाय डायरेक्टली हा सेक्शन दिला आहे. तर त्यामध्ये काय केलेलं आहे, अप्लाय डायरेक्टली जे अप्लाय डायरेक्टलीची जी सुविधा दिली त्यामध्ये अप्लाय लायसन्स ऑर रजिस्ट्रेशन फी ₹100 to 7,500 पर इयर, हा जो दिलेला आहे सेक्शन त्यावर क्लिक करायचं आहे. ते केलं की आपण डायरेक्ट अप्लाय लायसन्स रजिस्ट्रेशन सेक्शनला जातो आणि तिथून आपला अर्ज करू शकतो. म्हणजे एकदम चांगली पद्धती दिलेली. तसेच त्या फॉस्कॉस होमपेजवर काय केलं आहे, अर्ज करण्यापूर्वी आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे आपल्याला कुठल्या आपण काइंड ऑफ बिझनेस कुठल्या व्यवसायाच्या प्रकारामध्ये मोडतो त्याची पात्रता आपण चेक करू शकतो. त्यावर क्लिक करायचं, बघायचं आपण कुठल्या ह्याच्यामध्ये मोडतो आणि त्याप्रमाणे आपण अर्ज करू शकतो. रजिस्ट्रेशनला करायचं आहे, लायसन्स स्टेट लायसन्सला करायचं आहे का सेंट्रलला करायचं आहे, हे आपण सगळं त्यामध्ये बघून आपण त्या प्रकारे करू शकतो. त्याच्याच लेफ्ट साईडला काय दिले, FSSAIची स्टँडर्ड प्रोडक्ट लिस्ट दिली. तर स्टँडर्डाइज प्रोडक्ट लिस्ट बघितली तर काय लक्षात येते की आपल्याला स्पेसिफिक प्रोडक्ट पाहिजे आणि स्पेसिफिक प्रोडक्टशिवाय आपण अर्ज करू शकत नाहीत आता नवीन पद्धतीनुसार. तर त्याप्रमाणे आपण प्रोडक्ट चेक करायचे, नोट डाऊन करायचे, त्याप्रमाणे अर्ज करताना आपल्याला इझी होते. अर्जामध्ये तर ऑटोमॅटिक ते विचारतात, तरी पण आपल्याला सोयीला जावं म्हणून आपल्याला कुठले आवश्यक आहेत, मॅन्युफॅक्चर असेल तर डेअरीसाठी कुठले, त्यानंतर त्यांना रेस्टॉरंट असेल तर त्यांना बिवरेजेस पाहिजेत असेल तर 40 नंबरची कॅटेगरी, प्रिपेड फूड पाहिजे असेल 60 नंबर कॅटेगरी, हे सर्च करणं सोयीचं जाणार आहे. तर अशा प्रकारे हे ऑप्शन फॉस्कॉस होमपेजवर दिलेले आहेत. अप्लाय लायसन्स रजिस्ट्रेशन हा पण दिला, डायरेक्ट अर्ज करू शकतात, त्यांना साईनअप करण्याची आवश्यकता नाही, काय नाही. त्यांनी अर्ज केला, अर्ज केल्यानंतर त्याचं एक उदाहरण पण ॲनेक्झर 1 मध्ये त्या ॲडवायझरी सोबत दिलेलं आहे की कसा अर्ज करायचा कसा नाही करायचा, एकदम सोपी पद्धत दिलेली आहे. आता त्यामध्ये जी सगळ्यात महत्त्वाची जी तरतूद आहे की जर अर्ज करताना काय कार्यपद्धती वापरायची न्यू ॲप्लिकेशन करताना, याची मी वेगळं प्रेझेंटेशन केलेलं आहे. तसेच ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्याचं पण आम्ही माहिती आपणास देणारच आहोत.
आता ह्यामध्ये हे जे 3 कार्यपद्धती होत्या, तर ह्या 3 कार्यपद्धती नेमक्या कशा आपण ऑनलाईन डेमोमध्ये करू शकतो किंवा गूगल पेजवर आपण गूगलमध्ये सर्च केलं फॉस्कॉस केल्यानंतर जे foscos-fssi येते www.foscos.fssi.gov.in, तर त्यावर आपण अधिकृत संकेतस्थळ, इतर कुठल्याही संकेतस्थळाला भेट देण्याची काहीही आवश्यकता नाही. यावर गेल्यानंतर आपण होम पेज हे आपलं झालेलं आहे. तर आता आपल्याला अर्ज करण्यापूर्वी जर आपला नवीन अर्ज करणारा आपले 3 जे विभागणे आहेत, तर एक्झिस्टिंग जे आहेत, ज्या व्यक्तीकडे ऑलरेडी लायसन्स नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, त्यांनी काय करायचं, लॉग इन बिझनेस सेक्शनवर जायचं. लॉग इन बिझनेसवर क्लिक केल्यानंतर त्यांना लॉग इन करण्यासाठी जी कार्यपद्धती आहे तर ती मी आपल्याला सांगतो. आता हे सर्च होत आहे. तर सर्च झाल्यानंतर त्यामध्ये युजर साइन इन फॉर लायसन्स अँड रजिस्ट्रेशन पर्पज, ज्यामध्ये ॲप्लिकेशन लायसन्स नंबर किंवा सर्टिफिकेट म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आपण टाकायचा. उदाहरणार्थ आपण टाकला ज्याच्या की तुमच्या लायसन्सवरला नंबर आपण टाकलेला आहे, प्रोसीड म्हणायचं, म्हणजे तो त्याचा युजर आय डी, सॉरी त्यामध्ये एक एक्स्ट्रा झाला आहे, हा 14 डिजिट असणार आहे. तर तो आपण टाकला तर तो आला. मग आता नंतर आपण पासवर्ड नमूद करायचा आहे. जो पासवर्ड आहे तो आपला पासवर्ड टाकायचा आहे. जो कॅप्चा आहे तो कॅप्चा एंटर करायचा आहे. साइन इन म्हणायचं आहे. म्हणजे आपण ॲटोमॅटिकली आपण यामध्ये पासवर्ड चुकलेला आहे. तर ते अशा प्रकारे आपण त्यांचा अर्ज करू शकतो. साइन इन केल्यानंतर त्यांना आपले सगळे टॅब ओपन होतात. आपल्याला अर्ज करण्यासाठीची जी आपण अर्ज केला आहे ते पाहू शकतो. रिन्युअलसाठी, मॉडिफिकेशनसाठी पण आपण अर्ज करू शकतो. त्यानंतर जे दुसरा जे विषय येतो त्यामध्ये जो दुसरी विभागणी केलेली की ॲप्लिकेशन रेफरन्स, ज्यांचे अर्ज प्रोसेसिंग स्टेजला आहेत ते काय करू शकतात, तर ते ॲप्लिकेशन त्यांनी रेफरन्स नंबर जो आहे, फॉर एक्झाम्पल ज्यांचा 20 जे काय आहे 17 डिजिटचा आहे तो त्यांनी टाकायचा आहे आणि प्रोसीड म्हणायचे. ते प्रोसीड केलं की ते त्यांच्या आणि पासवर्ड एंटर केला की ते त्यांच्या लॉग इनला जाऊ शकतात. म्हणजे डायरेक्ट कुठं हे करण्याची आवश्यकता नाही, युजर आय डी लक्षात ठेवण्याची गरज नाही, नेम स्पेसिफिक करण्याची गरज नाही, कोणाची मदत घेण्याची आवश्यकता नाही, स्वतः आपण करू शकतो. त्यानंतर जे तिसरी कार्यपद्धती दिलेली आहे तर तिसरी कार्यपद्धती एकदम सोपी आहे. म्हणजे त्यामध्ये काय केलेलं आहे की जे न्यू ॲप्लिकंट आहेत त्यांना काय करायचं, लॉग इन बिझनेसेस पेजवर थोडं खाली गेलं की अप्लाय लायसन्स रजिस्ट्रेशनवर जायचं, फी रुपीज जे आहे ते, त्यामध्ये अप्लाय फॉर लायसन्स ऑर रजिस्ट्रेशन त्यावर क्लिक केलं. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट अर्जामध्ये जातो, जिथे की काइंड ऑफ बिझनेस विचारतात, त्यानंतर स्टेट विचारतात, स्टेट विचारलं की काइंड ऑफ बिझनेस विचारतात आणि ती मी दुसऱ्या याच्यामध्ये माहिती देतच आहे. महाराष्ट्र स्टेट आपण सिलेक्ट केलं उदाहरणार्थ. त्यानंतर जो आपला काइंड ऑफ बिझनेस आहे जो पाहिजे तो आपण सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपण सिलेक्ट करायचा आहे, जो आपल्याला हवा आहे तो सिलेक्ट करायचा, प्रोसीड करत जायचं, आपल्या डिटेल्स भरायच्या आणि नवीन अर्ज करायचा आहे. तर ते नवीन अर्ज करताना जे ऑप्शन येतो 3ऱ्या नंबरला, तर त्या 3ऱ्या नंबरला ऑप्शनमध्ये आपल्याला काय होतं की त्याच्यामध्ये जी साइन अप विंडो आहे त्यामध्ये आपला जो युजर आय डी आहे तो पण क्रिएट होणार आहे आणि पासवर्ड पण आपल्याला जो आहे तो टाकता येतो. तो पासवर्ड टाकल्यानंतर आपण पुढे अर्ज करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण इथं ए टाकलं, त्यानंतर ॲड्रेस पण आपण ए टाकला उदाहरणार्थ. त्यानंतर स्टेट महाराष्ट्र ऑलरेडी सिलेक्ट केलेले आहे, आपण डिस्ट्रिक्ट कोल्हापूर सिलेक्ट केलेला आहे, तालुका शिरूर सिलेक्ट केलेला आहे, पिनकोड टाकला आपण 411000, हे उदाहरणार्थ आहे. आपण जो आहे तो स्पेसिफिक टाकायचा आहे जेणेकरून आपलं काही चूक होणार नाही. त्यानंतर आपलं लोकेशन विचारतात, आपण ओके करायचं आहे आणि ह्या ऑप्शनला गेल्यानंतर काइंड ऑफ बिझनेसचे डिटेल भरायचे आपल्याला. प्रोडक्शन कॅपॅसिटी समजा 0.1 आहे, जे उदाहरणार्थ आहे. प्रोडक्ट कॅटेगरी आपण एखादी फॉर एक्झाम्पल आपण फॅट्स अँड ऑइलमध्ये भरलं, सब प्रोडक्ट कॅटेगरी आपल्याला जी पाहिजे ती भरायची. प्रोडक्ट जो आहे तो आपण भरायचा आहे, फॉर एक्झाम्पल कोकोनट ऑइल आहे. अशा प्रकारे आपण माहिती भरायची आहे आणि ही माहिती भरताना आपल्याला सोयीचं जावं म्हणून आपल्याला सबमिट बटन पण दिलेलं आहे. सबमिट बटन, त्यानंतर आपण मॅन्युफॅक्चर असतील तर मॅन्युफॅक्चर, सेव्ह अँड ॲड करायचं आहे. अदर डिटेल्समध्ये लॅबचे जे डिटेल आहे ते भरायचे आहेत, येस ऑर नो जे आहे ते सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. तर त्यावेळेस आपल्याला इथं ॲप्लिकंटचं नेम, ईमेल, मोबाईल बिलॉंग्स टू, सेकंडरी कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि लॉग इन क्रेडेन्शियल म्हणजे जो लॉग इनचा नंबर आहे, जो लॉग इन आय डी 17 डिजिट ॲटोमॅटिक जनरेट होणार तो आपला युजर आय डी असणार आहे आणि पासवर्ड जो आपण क्रिएट करायचा, कन्फर्म करायचा, कॅप्चा एंटर करायचा, सबमिट करायचा. म्हणजे आपला तो इथून पुढं लॉग इन आय डी पासवर्ड राहणार आहे आणि लायसन्स जनरेट झाल्यानंतर रजिस्ट्रेशन किंवा लायसन्स जनरेट झालं की तो त्याचा युजर आय डी पुढे राहणार आहे. म्हणजे एकदम इतकं स्पेसिफिक असं प्रकारे त्यांनी
नवीन कार्यपद्धतीमध्ये 3 याच्यामध्ये भागात विभागणी केलेली आहे आणि अर्ज करण्यासाठी एकदम सोयीस्कर अशी माहिती तयार करण्यात आलेली. तर आपण सर्वांनी ह्या ऑनलाईन प्रणालीमध्ये याचा लाभ घ्यायचा आहे. तसेच यामध्ये जे पासवर्ड रिसेट करायची कार्यपद्धती आहे आणि न्यू ॲप्लिकेशन प्रोसिजर ह्या आणि अपडेट ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यासाठीची जी तरतूद आहे त्यासाठी मी वेगळं प्रेझेंटेशन आणि वेगळी ऑनलाईन डेमो तयार केलेला आहे, त्याचा देखील आपण लाभ घ्यावा. तर ही आपली जी ॲप्लिकेशन नंबर किंवा लायसन्स रजिस्ट्रेशन नंबर बेस्ड जे युजर आय डी होता त्याबद्दल मी आपल्याला माहिती दिलेली आहे. याचा निश्चितच आपल्याला लाभ होणार आहे. तरी सर्व अन्नव्यवसायिकांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या अन्न व्यवसाय त्याप्रमाणे आपल्याला जो आहे तो नियमानुसार करावा अशी सर्वांना विनंती करण्यात येते. धन्यवाद.